ज्योतिबा फुले आणि सावित्री फुलेंना माझा विनम्र अभिवादन आणि आपणा सर्व माझ्या सावित्रीच्या लेकींना आणि उपस्थित व्यासपीठावर ज्या कोणी मान्यवर आहेत त्यांना जय ज्योती जय सावित्री. संचालन खूप सुंदर करते आहे आणि असा खणखणीत आवाज आणि अजिबात घाबरलं नाही काही नाही, त्यामुळे खूपच छान. आणि गाणं सुद्धा खूप सुंदर म्हटलं, आवाज छान आहे तुमचा, फक्त आवाज बसलेला असल्यामुळे तो थोडासा मला गाण्याचा अंग असल्यामुळे समजू शकते अगदी. तर मला कुठेच असं वाटत नाही की आपल्या एवढ्यामध्ये काही नवीन आहे. म्हणजे ऑलरेडी महिलांचं संघटन आहे, त्या हुशार आहेतच, कारण याच्यातलीच एक महिला गाणं म्हणते आणि संचालन करते, म्हणजे हे सगळे गुण तुम्हाला अवगत आहेत. पण फक्त आता इथे आपण सावित्री शक्तीपीठाची शाखा ओपन केली तर त्यानिमित्ताने आपण प्रत्येक वेळेला भेटतो, त्याच्यातून कार्यक्रम घेतो, हा त्याचा उद्देश आहे. तर सावित्री शक्तीपीठ ही काही 2-3 न्यूजपेपरचे मोठ्या पदावर ते संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं, सकाळचं, पुढारी, अशा 2-3 या न्यूजपेपरचं चांगले नामांकित न्यूजपेपरचे ते हे होते, संपादक होते. त्यामुळे वयाच्या जोपर्यंत रिटायर्ड होत नाही तोपर्यंत जो संपादक व्यक्ती असतो किंवा न्यूजपेपरशी जो रिलेटेड असतात त्यांना भरपूर नॉलेज असते. आणि त्यांनी ते करता करता आपल्या भारतातली माळी लोकांची स्थिती काय आहे हे थोडंसं अनुभवलं. त्यामुळे आपला माळी समाज खरंच श्रीमंत खूप आहे, शिकलेला आहे, संघटित कमी आहे, पण गरीब कोणीच नाही हे पक्क आहे. म्हणजे आणि त्याचमुळे आपण गरीब नसल्यामुळेच आपण थोडंसं मागे आहोत, कारण आपल्याला संघटन करायची गरजच नाही. सगळेजण आपापल्या घरी खाऊन पिऊन सुखी आहात आणि मुळात भांडखोर स्वभाव आपल्या याचा नाही. आपण अगदी प्रेमळ आहोत, दयाळू आहे आणि कधीच कोणामध्ये पडत नाही. कार्य करणे हा आपल्या रक्तातच नाही. मग एवढे सगळे गुण आपल्यामध्ये आहेत, मग तरी आपण मागे का आहोत? तर मागे आपण राजकारणात नाही, कुठे खूप मोठ्या पदावर नाही आहे. एखादा आपल्या राजकारणामध्ये एखादा कोणी मंत्री असतो तर त्याला सपोर्ट कोणीच नसतं कोणाचं. म्हणूनच आपल्या यांची भुजबळांची अवस्था अशी झालेली आहे ना, म्हणजे कारभार सगळ्यांनी केला, पण जेव्हा जेलमध्ये जायचं काम पडलं तेव्हा कोणी मराठा गेला का? आपले भुजबळ साहेब गेले. तर हे कशाचं कारण आहे? आपल्यामध्ये एकी नाही आहे, एकी नाही. आणि शिवाय एकटेच ते ना, असे 10 मंत्री त्याच्यासोबत असते, त्यांच्यासोबत तर त्यांना हिंमतच केली नसती. तर ही दुर्दशा आपल्या समाजाची आहे. आपण यामध्ये अतिशय मागे असल्यामुळे आपला समाज मागे राहिलेला आहे. मग आपलं संघटन कुठे आहे? आपलं संघटन आहे लग्न, तेरव्या, भागवत, इथे आपण प्रचंड संख्येने जातो. पण आपल्याला असा काही कार्यक्रम असतो त्यामध्ये जायचं, त्यामध्ये ह्याचा थोडासा पहिल्यापासून आग्रह कमी आहे. लग्न तर आपण 2ही अटेंड करतो दिवसातून, कारण तो आपला छंदच आहे. तर असं तेही जरुरी आहे. पण मग तर ते का याच्यामध्ये आले? मग त्यांनी पुरुषांचा एक गट स्थापन केला, पण पुरुषांनी पण त्यांना सपोर्ट केला नाही. असा सपोर्ट केला नाही कारण प्रत्येक जणांना आपापलं काम असायचं. मग त्यामुळे त्यांना म्हणायला पाहिजे तसाच रिस्पॉन्स मिळाला नाही. मग तरुण मुलांची संघटना केली, पण तरुण मुलंही अशी खास काही संघटित झालेले आणि ते पण त्यांना काही सपोर्ट दिला नाही. मग असे त्यांनी 10-12 वर्ष त्यांच्या आयुष्यातले आफ्टर रिटायरमेंट, म्हणजे 58व्या वर्षी रिटायर्ड झाल्यावर त्यांनी हा उद्योग सुरू केला. पण 10-12 वर्ष त्यांना त्याच्यामधून काहीच गेन झालं नाही. मग त्यांनी विचार केला आपण महिलांची संघटना स्थापन करावी का? कदाचित आपल्याला महिलांची संघटना स्थापन केल्यावर काहीतरी याच्यातून गेन होऊ शकेल. तर मग त्यांनी एक सावित्री शक्तीपीठाची स्थापना पुण्याला केली आणि त्यांना खरंच इतका छान रिझल्ट मिळाला. 19 सालात ही संघटना स्थापन झाली. तेव्हा होता करोनाचा काळ, त्यामुळे कोणी कोणाकडे जायचं नाही आणि यायचं नाही. तर सावित्री शक्तीपीठामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि छान गोष्ट एक अशी आहे, ह्याचं व्यासपीठ मोबाईल व्यासपीठ आहे. म्हणजे तेव्हा तर 2 वर्ष काही प्रश्नच नव्हता कुठे जाण्याचा वगैरे. तर त्या मोबाईलवर मग झूम मिटिंग झाल्या,
मग जिथे जिथे जे जे नंबर आहेत त्यांनी ते कलेक्ट केले आणि त्या झूम मीटिंगद्वारे त्या सगळ्या महिला मग त्या एकमेकांशी बोलू लागल्या. मग कोणामधले त्यांचे गुण आहेत ते बाहेर निघू लागले. मग त्यांनी अशा छोट्या छोट्या मुलाखती घेतल्या. मग याच्यामधूनच एकमेकांना एकमेक असं गवसले आणि ती संघटना स्थापन झाली. मग ह्याचं मेन कार्य आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे विचारांवर कार्य करायचं आहे. हे दोघं कोण आहे सगळ्यांना माहिती आहे. यांच्यामुळे आपण शिकलो हे सगळ्यांना माहिती आहे. पण कालांतराने अजूनही आपण कुठे गेलो तर विद्येची देवता सावित्री आई म्हणण्याऐवजी आपण म्हणतो सरस्वती म्हणतो ना. ही किती मोठी शोकांतिका आहे ना. म्हणजे ज्या माऊलीमुळे आपण घडलो, ज्या माऊलीमुळे आपण एकमेकांपुढे आहे ती पार विसरून गेलं. अजूनही आपण कोणाला लक्षात घेतो? सावित्री कोणती? वटपौर्णिमेची, हो ना. या सावित्रीपेक्षा आपण ती सावित्री लक्षात घेतो. पण सगळं करता करता आपण ज्यांच्यामुळे घडलो आणि योगायोगाने आपल्या हे दोन महान विभूती आपल्या समाजात जन्म घेतलाय त्यांनी. पण तरीही आपल्या समाजाची अवस्था अशी आहे ते त्याला कारणीभूत आपणच आहोत. कारण आपल्यावर एवढा पगडा धार्मिकतेचा, कारण यांनी जे कार्य केले हे आपण पार विसरून गेलो आणि आपण अध्यात्माकडेच वळलो. तेही करा पण यांचं थोडं तरी कार्य समजून घ्या. त्यांनी म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध कार्य केलेलं आहे आणि म्हणूनच ते पचायला त्रासदायक झालं. आणि शिवाय त्या काळात तो काळ होता मनुवादाचा आणि मनुवाद म्हणजे कोणाचा? सनातनांचा, ब्राह्मणांचा. आणि ब्राह्मणांच्या ज्या रूढी परंपरा, वाईट रूढी परंपरा त्यांना यांनी छेद घातला आणि त्यामुळे परिणामी ते लोक यांचा तिरस्कार करू लागले ना. कारण कोणाही त्यांचं एखाद्याच्या ओढून बाहेर काढल्यावर ते कौतुक तर करणारच नाही ना. त्यामुळे त्यांना असं वाटत लागलं की आपल्या विरुद्ध त्यांचं कार्य आहे. यांच्या विरुद्ध त्यांचं कार्य नव्हतं. यांचं कार्य त्या मुक्तीबद्दल होतं. म्हणजे सती जाणे कोण जायचं? कोणा तुमच्या आमच्यातली बाई सती नव्हती जात किंवा दलितांची बाई कोणती सती जाण्याचं प्रमाण कोणाचं होतं? सनातन लोकांचं. केश वापण कोणाचं व्हायचं? त्याच महिलांचं. त्याच महिलांचा उद्धार वास्तविक पाहला तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. पण त्यांना ते असह्य झालं. तर असं काही कारणाने आपल्याला हे सगळं करता करता आपल्याला ह्यांचे विचार काय होते एवढंही जाणून घेतलं तरी मला असं वाटते आपण आपल्या जन्माचं सार्थक केलं. कारण त्या सावित्री आईने आपल्यासाठी अंगावर शेण खाल्लं, दगडधोंडे घेतले, पण तरीही तिने आपल्यासाठी कायमस्वरूपी काम केलं. तर काहीतरी स्मरण ठेवायचं आणि आपण पुढे कार्य करायचे. तर त्यांना मग महिलांचं संघटन करून यश मिळालं. मग त्यांनी पुण्याच्या बाहेर पडले. माझी आणि त्यांची सुद्धा ओळख 19 सालामध्ये ह्या ग्रुप आले. मोबाईल आल्यामुळे ग्रुप आले. त्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या ठिकाणचं आणि ऑलरेडी मी पहिल्यापासून सावित्रीचे प्रयोग करत असल्यामुळे जवळपास मी महाराष्ट्रात ओळखीची होती. तर माझा ग्रुप त्यांनी नाव म्हणजे मला ॲड केलं आणि सतत सावित्री ज्योतिबांचे काहीतरी व्हिडिओ येऊन पडायचे, त्यांच्या ॲक्टिव्हिटी पडायच्या. मग मला कळायचं नाही की ही व्यक्ती कोण आहे. दशरथ कुलकर्णी ॲडमिन आहे पण ही व्यक्ती कोण आहे. मग मलाही असं वाटलं आपण तर सावित्रीचे प्रयोग करतो आणि आपलाही काही फायदा होईल पुण्याला वगैरे जर आपला प्रयोग लागला तर माझा हाच वाटतो. आणि यांना माहिती नसेल कदाचित तर मी त्यांना एक मेसेज टाकला की सर मी अपूर्वा सोनार असा माझा छोटासा बायोडाटा पाठवून दिला आणि मी यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळला राहायचे 2 वर्षापूर्वीपर्यंत. माझे मिस्टर MSCला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून ते रिटायर झाले आणि मग आता आम्ही परतवाड्याला माझं प्रॉपर आहे म्हणजे सासर आम्ही तिथे राहायला आलो. तर मी तेव्हा यवतमाळला होती. मग मी त्यांना सांगितलं असं आहे म्हटलं सर मी तुम्हाला ओळखत नाही पण माझी अशी ओळख आहे. तर मला त्यांनी मग कॉल केला आणि तुमची काय अपेक्षा आहे म्हणाले. मग मी म्हटलं माझी एवढीच अपेक्षा आहे की मी प्रयोग करते सावित्रीचा तर सावित्रीचा प्रयोग व्हावा. तर त्यांनी त्या झूम मीटिंगवरच माझी मुलाखत घेतली. आता माझा बायोडाटा थोडासा मोठा आहे त्यामुळे त्यांना कळलं की काहीतरी गुण आहे त्यांच्यात आणि मग ती झूम मीटिंग झाली आणि मग छोटासा 10 मिनिटाचा सावित्रीचा प्रयोग झाला. तर इथून माझी झाली त्यांच्याशी ओळख आणि मग सावित्री शक्तीपीठ काय आहे ते कळलं. तर सावित्री शक्तीपीठाचं सगळ्यात महत्त्वाचं व्यासपीठ म्हणजे
मोबाईल व्यासपीठ ह्याच्यासाठी काही कोणाला एकत्र करायची गरज नाही. हे तर आहेच, प्रश्नच नाही, हे तर ताबझाब आपण करतो ही गोष्ट आहे. पण ह्याच्यासाठी खर्च लागतो, त्याला संघटन करायला लागतं, तुम्हाला यावं लागतं, माईक सिस्टीम हे ते सगळं आहेच, प्रश्नच नाही. पण आता जिथे आपण ह्या गोष्टी करू शकत नाही तर ते आपण मोबाईलवर करू शकतो. तर असं हे मोबाईल व्यासपीठ आता तुम्हाला मी ग्रुपवर आहेच, तुम्हाला मी 2-3 लिंकही पाठवलेले आहेत, व्हिडिओज पाठवले ना, त्या लिंकला सगळ्यांनी क्लिक करायचं, सबस्क्राईब करायचं आणि ज्यांना ज्यांना ते व्हिडिओ पाठवायचे तर त्यांना पण सांगायचं. तर तुम्ही सुद्धा हे सगळं करू शकता. फक्त त्या ग्रुपवर, सावित्री शक्तीपीठाच्या ग्रुपवर एक थोडंसं बंधन असं आहे की आपल्या ज्योतिबा सावित्रीने जे कार्य केलं ते त्यांना अंधश्रद्धा अजिबात मान्य नव्हती आणि खूप अध्यात्मावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांचा विश्वास होता स्वकर्तृत्वावर आणि हे ते मानत नव्हते. त्यांना मूर्तीपूजा मान्य नव्हती. ते मूर्तीपूजेला विश्वास देणार, जे काही करायचं, जे करतो ते आपण करतो, देव आपला काहीच करत नसतो, ते माध्यम आहे आपल्या श्रद्धेचं. पण आता खरं देव करतो का? आपण एक देवाचं जे काही म्हणतो ते कुठेतरी आपला कॉन्सन्ट्रेशन व्हावं आणि म्हणून आपली ती एक कुठे करायचं तर तिथे असं एक आहे. आणि तेवढ्याच पुरती मराठीत आलं तरी बरं. आपण आता कोणी महिला वाचत असेल त्याचं माझं म्हणणं नाही आहे, पण एक थोडंसं मी त्याच्यात फरक सांगते. आपण एखादी पोथी वाचतो, आता कोणी शिवलीलामृत वाचतं, कोणी काही वाचतं, रोज ती 10 मिनिट वाचण्यापेक्षा वाचा, पण त्याच्यातूनही पर्याय काढा. ते 10 मिनिट रोज वाचता, त्याच्यापेक्षा एखादा आपण दूर जाऊच नाही, आपण महात्मा फुलेंवरच बोलू. महात्मा फुलेंचं थोडंसं 10 पेज, 10 खूपच सांगते, वाचणंच नाही, मग एक पेज तरी त्यांचं वाच.